नमस्कार, मस्त मालवणी किचन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत शेंग आणि बटाट्याची भाजी कशी बनवायची। तर चला तर बघूया शेंग आणि बटाट्याची भाजी कशी बनवायची। आज आपण बनवणार आहोत शेगलाच्या शेंगा आणि बटाट्याची भाजी। तर इथे मी बघा 3 बटाटे घेतले आणि शेगलाची शेंग घेतली आहे। याच्यात आपण बघूया कशी भाजी बनवायची। आपल्याला हे बघा असं कापायची असते आणि याचे असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि हे बघा हे असं निघतं। हे असं हाताने काढलं तरी चालू शकतं। हे बघा हे सर्व असं काढून टाकायचं असतं। हे बघा कोणत्या कोणत्या शेंगांचं आपणच निघतं। हे बघा या प्रकारे आपल्याला या शेंगा सर्व अशा काढून घ्यायच्या। या पद्धतीने आपल्याला या शेंगा अशा सोलून घ्यायच्या आहेत। तर मी हे सर्व शेंगा सोलून घेणार आहे। आता मी या सर्व शेंगा हे बघा अशा सोलून घेतल्या आहेत। आपल्याला पण अशा सोलून घ्यायच्या आहेत शेंगा। आणि इथे मी हे बघा बटाटे पण सोलून घेतले। आता आपण याची भाजी कशी बनवायची ती बघूया। आता तुम्ही बघू शकता हे बघा आपण बटाटे पण कापून घेतले आहे आणि मी 3 बटाट्या आणि 4 ते 5 शेंगा होत्या माझ्याजवळ, त्याचा चिरून घेतले। आता बघूया आपण भाजी कशी बनवायची। मी इथे मोठे 2 चमचे तेल घेते, 1 पाव चमचा राई घेतली आहे। हे बघा थोडी आपली आवाज येतोय पटपट, त्यावेळी मी थोडंसं जिरं टाकणार आहे, पाव चमचा वेगळं बोलू। आता मी त्यामध्ये हे बघा 1 कांदा घेतला आहे कापून, तो घालणार आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। आता पाव चमचा आलं लसूण पेस्ट टाकणार आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। थोडा 1 मिनिटासाठी आपल्याला कांदा व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे। आता मी त्यामध्ये 1 टोमॅटो चिरून घेतलाय, तो घालून घेते। त्याला पण आपल्याला आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमवरती ठेवायची आहे। आता मी बघा पाव चमचा मीठ टाकते। मीठ टाकल्यामुळे कांदा आणि टोमॅटो आपला चांगला शिजेल म्हणून। आपल्याला भाजीला नंतर मिठाचा वापर करणार आहे मी परत, तर आता मी पाव चमच्याचाच वापर केला आहे। आता यामध्ये मी बघा थोडीशी कोथिंबीर चिरलेली घालून घेते, पण मी व्यवस्थित असं मिक्स करणार आहे। हे बघा टोमॅटो आपला थोडा शिजत आला आहे। आता आपण त्यामध्ये अर्धा चमचा धनापूड टाकणार आहे, पाव चमचा जिरे पावडर, पाव चमचा हळद, 1 इंच हिंग टाकते। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते। मिठाचा वापर केल्यामुळे हा बघा आपला टोमॅटो व्यवस्थित शिजला आहे, लवकर शिजण्यात मदत होते त्याची। त्यामध्ये हे बघा मी मालवणी मसाला 2 चमचेचा वापर करते। याची मी लिंक तुम्हाला देईन पटकन, नंतर बोललं पाहिजे ना। आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता हे बघा आपल्याला शेंग आणि बटाटे त्यामध्ये घालून घ्यायचे आहे। आता हे बघा मी व्यवस्थित असं मिक्स करून घेते। आता यावरती मी 1 मिनिटासाठी झाकण ठेवून घेते। आता याला आपल्याला परत असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। यामध्ये बघा आता मी 2 ग्लास पाण्याचा वापर करते। आणि आता आपल्याला शेंग आणि बटाटे शिजेपर्यंत त्याला शिजून घ्यायचं आहे। हे बघा मला थोडंसं पातळ रस्सा पाहिजे। हे बघा झाकण ठेवून मी परत शिजवून घेणार आहे। आता तुम्ही बघू शकता बघा 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत आणि आपली भाजी शिजत आली आहे। आणि बघा बटाटे पण थोडी शिजत आली आहे, हे बघू शकता तुम्ही। हे बघा
सुटते म्हणजे शिजत आली आहे. तर आता त्यामध्ये मी मालवणी वाटण टाकणार आहे. हे बघा, हे मालवणी पद्धतीत मी बनवलं आहे कांदा खोबरं वापरून. आपल्याला जेवढी ग्रेव्ही पाहिजे असेल तेवढा वाटणचा वापर करायचा. ते बघा, आता हे वाटण टाकल्यानंतर मी ह्याला परत 5 मिनिटं शिजवून घेणार आहे. भाजी खूप छान बनते. आता हे बघा, यावर मी परत झाकण ठेवून ह्याला 4 ते 5 मिनिटं शिजवून घेते. आता ही बघा, आपली शेंगा आणि बटाट्याची भाजी तयार झाली आहे. आणि तुम्ही चपातीबरोबर किंवा भाताबरोबर पण खाऊ शकता. तर आपण थोडंसं कोथिंबीर घालून घेऊया. बंद करायचं आहे. हे बघा, छानपैकी अशी भाजी तयार झाली आहे आपली. गॅस बंद केलाय. तर तुम्ही आता बघू शकता की मस्तपैकी ही शेंग आणि बटाट्याची भाजी आपली तयार झाली आहे. आणि जर तुम्हाला आमची ही रेसिपी आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. थँक्यू.